चला कोणतरी आला आता, मला पुन्हा इकडे तिकडे जावं लागतं रे. स्क्रीन दिसते का? स्क्रीन दिसते का रे? बघा रे सुजाता, स्क्रीन दिसते का? हो दिसते. चला खालील बरोबर मी जे ना, मी क्वेश्चन माझ्या हाताने बनवलेत, ठीक आहे. क्वेश्चन याच्यासाठी बनवलेत मी की बाबा क्वेश्चनची जे काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन असतात पुन्हा पुन्हा बघण्यापेक्षा जरा दुसऱ्या प्रकारचे क्वेश्चन आपण बघूया, यासाठी मी माझ्या पद्धतीने ते क्वेश्चन काढले, ठीक आहे. तो आता बघू बरं का. काय म्हटले? खालील बरोबर विधाने ओळखा. काय म्हटले? खालील बरोबर विधाने ओळखा. तो आता बरोबर विधाने कोणते ते बघूया आपण. 4 ऑप्शन आपल्याकडे दिले, जसं की अ, ब, क, ड म्हणून म्हटले. त्याच्यापैकी बरोबर विधान कोणते ते आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे. तो काय बरं का बरोबर कोणते बघू आता. आपण जर बघायला गेलो तर हे काय होतं, ह्याला खोडू दे, ठीक आहे. हां, खालील बरोबर बरोबर म्हटलंय, बघू बरं बरोबर कोणतं आहे. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाला तर त्याला वाक्य म्हणतात. तर आपण सुरुवातीला चॅप्टरच्या सुरुवातीला बघितलं होतं शब्द कोणाला म्हणतात, वाक्य कोणाला म्हणतात. तर ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला आपण वाक्य नाही म्हणत, त्याला आपण शब्द म्हणतो. म्हणजे काय की अक्षरे जे असतात त्या अक्षरांपासून काय बनतात, तो अक्षरांपासून वाक्य बनते, ठीक आहे. अक्षरापासून शब्द बनतो. तो अक्षरापासून शब्द बनतो, शब्दापासून वाक्य बनते. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला काय म्हणतो आपण, शब्द म्हणतो. जर असं म्हटलं असतं ठराविक क्रमाने आलेल्या शब्दांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण वाक्य म्हणतो. म्हणजे पहिलं विधान जे काही आहे ते चुकीचं आहे. ते पहिलं जे काही आहे आपल्याला काय दिसायला भेटतं, हे पहिलं चुकीचं आहे, ठीक आहे. दुसरं जर बघायला गेलं, काय एकूण वर्णांची संख्या 52 आहे, बरोबर आहे. एकूण वर्णांची संख्या 52 आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघायला गेलात तुम्हाला दिसायला भेटेल की जो काही आपला स्वर आहे त्या स्वरांची संख्या 14 आहे. जे विसर्ग आहेत ते 2 विसर्ग असतात. तो 14 आणि 2 झाले 16 विसर्ग. आणि उरलेले जे काही आहेत ते उरलेले आपले काय असतात, ते उरलेले आपले व्यंजन असतात. तर एकूण वर्णांची संख्या 52 असते, ही बात पण बरोबर आहे, ठीक आहे. हे पण बरोबर आहे. आपल्या तोंडा वाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. तर तोंडा वाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण म्हणतो, ही बात पण बरोबर आहे. तो आता म्हणजे ब बरोबर आहे, क पण बरोबर आहे. एकूण स्वरांची संख्या 14 असते, ही बात पण बरोबर आहे. तो ब, क, ड बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन बी आपला बरोबर आहे. तो अशा पद्धतीने याच्या लेवलला जर बघायला गेलो तर काय काय दिसायला भेटेल. वाक्य कोणाला म्हणतात ते माहीत पाहिजे, शब्द कोणाला म्हणतात ते माहीत पाहिजे. आपल्या ध्वनीला आपण जे तोंडातून बाहेर जे आवाज फेकतो त्याला आपण काय म्हणतो, ध्वनींच्या किंवा आवाजाच्या ज्या खुणा असतात त्याला अक्षर म्हणतो. तर अक्षर म्हणजे काय हे पण लक्षात राहू द्या. अक्षर म्हणजे काय, तर अक्षर म्हणजे आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा असतात ना, त्याला आपण ध्वनिचिन्हे किंवा अक्षर म्हणत असतो. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण म्हणतो. एकूण वर्णांची संख्या 52 असते. 2009 नुसार तुम्हाला मी सांगितलं होतं की 2009 नुसार 2 जे काही आपले स्वर आहेत ते स्वर ॲड झालेले आहेत, त्यामुळे 52 वर्ण आहेत एकूण, ठीक आहे. तो पहिला क्वेश्चन कळाला असेल. पुढे तो बघा बरं का. खालील चुकीची जोडी ओळखायची, बरोबर. आता चुकीची जोडी ओळखण्यासाठी बघूया आपण काय म्हणताय बरं का. श्वास सोडणे तुम्हाला माहिती आहे, आपण काय बोललो की बाहेर हवा सोडणे किंवा श्वास सोडणे त्याला आपण विसर्ग म्हणतो. तर विसर्ग जे काही आहे त्याला श्वास सोडण्याला आपण विसर्ग म्हणतो, अनुस्वार म्हणत नाही. अनुस्वार आणि विसर्ग हे आपले 2 काय असतात रे, स्वरादी. तो हे स्वरादी किती आहेत, 2 स्वरादी किती आहेत, 2. तो 2 स्वरादी कोणते, एक म्हणजे अनुस्वार आणि एक म्हणजे काय असतो आपला विसर्ग. तर विसर्ग आणि अनुस्वार हे दोघं आपले काय असतात, स्वरादी असतात. विसर्ग म्हणजे काय असतो, विसर्ग म्हणजे तोंडा वाटे श्वास सोडणे, नाका वाटे श्वास सोडणे, तोंडा वाटे श्वास सोडणे, याला विसर्ग म्हणतात. म्हणजे सामान्यार्थी शब्द जर बघायला गेलात तर तो विसर्ग म्हणजे हा पहिले जे काय ही जोडी चुकीची आहे, राईट का. चुकीची जोडी ओळखा म्हणतायत ना, चुकीची जोडी पहिली चुकीची आहे. एक मिनटं, ठीक आहे. काही प्रॉब्लेम येतो का काय माहिती, बघा लक्ष द्या. हां, तो आता हे कुठे गेलं रे, स्क्रीन दिसते का एकदा सांगा रे. हो हां दिसते. हां, तर बघा तो काय सांगतो, श्वास सोडणीला आपण काय म्हणतो, श्वास सोडणीला आपण जे ना, आपण श्वास सोडणीला विसर्ग म्हणतो, अनुस्वार म्हणत नाही. म्हणजे पहिली जोडी जी ना ही चुकीची आहे, एवढी बात तर पक्की झाली की पहिली जोडी चुकीची आहे. नंतर एकूण स्वरादी 2 असतात, बरोबर आहे, ही जोडी बरोबर आहे. दीर्घ स्वर कोणते बरं का. आता आपण स्वरांचे प्रकार बघितले होते. स्वरांचे प्रकार तुम्हाला आठवत असतील की एक तर आहे आपले स्वर आहे, स्वरादी, व्यंजन हे 3 झाले. वर्ण, एकूण वर्णांची संख्या 52 पहिला क्वेश्चन झाला, त्याच्यामध्ये होतं ती बात. तर तुम्हाला काय बोललो मी, एकूण स्वरादी 2 आहेत, एक म्हणजे अनुस्वार, एक आहे विसर्ग म्हणजे तोंडावाटून हवा बाहेर सोडणे. मग तो बी जो आहे तो बरोबर आहे. आता दीर्घ स्वर कोणते, ह्रस्व स्वर असतात. ह्रस्व स्वर म्हणजे काय, उच्चार ज्यांचा आखूड असतो त्याला आपण ह्रस्व म्हणतो. मग ह्रस्व स्वर ज्याचा उच्चार आखूड आहे ते ह्रस्व स्वर. असे कोणकोणते आहेत, तर ह्रस्व स्वर जर तुम्ही बघायला गेला तर ह्रस्व स्वर कोणकोणते आपले, ह्रस्व स्वर आहेत अननसाचा, नंतर छोटा ई, राईट का, नंतर उ, नंतर कोणता, नंतर रू
आणि लू हे जे काय आहेत हे ऱ्हस्व स्वर आहेत, हे ऱ्हस्व स्वर आहेत. तिथं काय म्हणलं मी दीर्घ स्वर सांगा, तुम्हाला दिसायला भेटेल की अ ई उ रू हे ते ऱ्हस्व स्वर आहेत, हे दीर्घ स्वर नाही आहेत, राईट का. त्यामुळे ऑप्शन सी सुद्धा आपला काय चुकीचा आहे, तो पहिला चुकीचा आहे, सी पण चुकीचा आहे, राईट. पुढे अर्धस्वरांची संख्या 4 असते, बरोबर. अर्धस्वरांची संख्या 4 आहे, कोणतेच प्रकारचे अर्धस्वर सांगा रे. अर्धस्वरांची संख्या 4 आहे, कोणते ते अर्धस्वर. यरलव, राईट. मग यरलव याचा अर्थ असा होतोय की बी आणि डी बरोबर आहे, ए आणि सी चुकलेलं आहे. तो ए आणि सी चुकले म्हणजे ऑप्शन ड आपला बरोबर आहे. तो ऑप्शन ड याचं उत्तर राहणार आहे. याच्या आजूबाजूला काय असेल ते बघून घेऊया आपण. सगळ्यात महत्त्वाची बात स्वरांचे प्रकार. स्वरांचे प्रकार किती असतात बरं. स्वरांचे प्रकार आपण 3 बघित होते, ऱ्हस्व स्वर दीर्घ स्वर, ही एक जोडी झाली. ऱ्हस्व म्हणजे कोणते, ज्याचा उच्चार जो ना आखूड होतो ते ऱ्हस्व झाले. नंतर दीर्घ, ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर. दीर्घ स्वर कोणते, जे ऱ्हस्व नाहीत ते दीर्घ स्वर झाले. संयुक्त स्वर. संयुक्त स्वर म्हणजे काय बरं का, 2 स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना आपण संयुक्त स्वर म्हणतो. तो संयुक्त स्वर म्हणजे जसं की काय, जसं की समजा अ अधिक ई, अ अधिक ई जर एकत्र आले त्याच्यापासून ए एडक्याचा ए बनतो आणि एडक्याचा ए काय झाला आपला संयुक्त स्वर आहे. तो संयुक्त स्वर तुम्हाला मी सांगितलं त्याच्या अगोदर कोणकोणते असतात बरं का संयुक्त स्वर. तो संयुक्त स्वर असतात आपला ए एडक्याचा ए, ऐ ऐरणीची ऐ, राईट. ए ऐ ओ औ हे काय झाले आपले, एक मिनिट. हां, तो ए ऐ, हे जरा प्रॉब्लेम देत आहे. ए ऐ ओ औ हे जे काही आहे हे काय झालेत आपले, हे आपले संयुक्त स्वर झाले. तो संयुक्त स्वर म्हणजे काय ते पण माहिती आहे. सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. सजातीय म्हणजे सेम जातीचे स्वर. सेम जातीचे स्वर कोणते असतात, तो सेम जातीचे स्वर जर तुम्ही बघायला गेलात, सेम जातीचे स्वर कोणते असतात. काय होतं यार, चुकीचा ॲप डाउनलोड झाला माझ्याकडून. तर कुठपर्यंत आलतो बरं का, ठीक आहे. तो आपण बघत होतो सजातीय स्वर. सजातीय स्वर म्हणजे एका जातीचे, जसं की आ ई, राईट का, उ. तो उ हे झाले एका जातीचे, ए ऐ एका जातीचे, ई एका जातीचे, आ एका जातीचे. तो सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. विजातीय स्वर म्हणजे जसं की काय, ई हे झालं विजातीय स्वर, बरोबर. नंतर उ हे काय झालं विजातीय स्वर. ते विजातीय स्वरच्या जोड्या आहेत या, राईट. नंतर ए, तर तुम्हाला ओळखता येईल की एका जातीचे नाही आहेत, ते विजातीय स्वर आहे. सजातीय स्वर, विजातीय स्वर, संयुक्त स्वर, ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर असे स्वरांचे प्रकार आपण बघत असतो. चला पुढचा क्वेश्चन. अर्धस्वरांची संख्या लक्षात आहे ना, य र ल व, य र ल व हे आपले काय झाले, हे अर्धस्वर झाले. चला मला कोणी सांगेल का रे की य हा अर्धस्वर का आहे, य हा अर्धस्वर का आहे, कोण सांगेल पटकन सांगा. य र ल व हे अर्धस्वर का आहेत, कारण की यांचा उच्चार स्वरांसारखा होतो, यांचा उच्चार स्वरांसारखा होतो म्हणून हे अर्धस्वर आहे. अर्धस्वर आहेत म्हणजे काय बरं का, य र ल व. आता याचा उच्चार कशासारखा होतो, ई सारखा होतो. याचा उच्चार ई सारखा होतो. रचा उच्चार रू सारखा होतो. नंतर लचा उच्चार लू सारखा होतो, लू, राईट का, अशा पण लू असतो ना तो, त्या लू सारखा होतो. आणि वचा उच्चार ऊ सारखा होतो. तो यांचा उच्चार स्वरासारखा होतो, त्यामुळे अर्धस्वर आहेत, यांची संख्या 4 असते. चला पुढचं क्वेश्चन, 3 नंबरचा क्वेश्चन. चुकीची विधाने ओळखा. तो चुकीचे विधान ओळखायचे, तुमच्याजवळ 4 विधानं आहेत. तो बघू बरं का. पहिलं विधान, स्पर्श व्यंजन क ख पासून भ म पर्यंतची असतात. बोला बरोबर आहे का रे. स्पर्शव्यंजने, एकूण स्पर्शव्यंजने किती असतात. माझा आवाज येतोय का तुम्हाला, माझा आवाज येतोय का. मला मेसेज नका करा, मला मेसेज दिसत नाही. तुम्हाला पण कळत असेल मला मेसेज दिसत नाही. आवाज येतोय का, माईक ओपन करून सांगा. हो येतोय. ठीक आहे. आता बघा, स्पर्शव्यंजने, एकूण स्पर्शव्यंजनाची संख्या किती आहे, कित्येकदा क्वेश्चन विचारलाय. किती आहे स्पर्शव्यंजनाची संख्या, एकूण स्पर्शव्यंजनाची संख्या 25 आहे, राईट. आता आपण त्याला वाचून तर घेऊ अगोदर. स्पर्शव्यंजने क ख पासून भ म पर्यंतची असतात, हे विधान बरोबर आहे. आपल्या चुकीचं म्हणलं हे विधान बरोबर आहे, ठीक आहे. तर क ख पासून भ म पर्यंतचे जे काही व्यंजन आहेत ना, त्यांना स्पर्शव्यंजने म्हणतो मी आपण. तो त्यांना स्पर्शव्यंजने का म्हणतो आपण, कारण की त्यांचा उच्चार करत असताना जेव्हा तुम्ही तोंडावाटे हवा बाहेर फेकतायत, फुफ्फुसातून जेव्हा तुम्ही हवा बाहेर फेकतायत ना, तेव्हा जीभ म्हणा, कंठ म्हणा, ताल म्हणा, दात म्हणा, ओठ म्हणा, यांचा काही ना काही स्पर्श कोणाला तरी एकमेकांना होतोय, त्यामुळे हे स्पर्शव्यंजन आहेत. तर क पासून म पर्यंत, क ख ब म भ म इथपर्यंतची यांना स्पर्शव्यंजने म्हणतो. का म्हणतो याची माहिती पण सांगितली. एकूण स्पर्शव्यंजने 25 आहेत. हे विधान बरोबर आहे. आपल्याला म्हटलंय की काय म्हटलंय, चुकीचे विधान ओळखा, हे बरोबर आहे. ज्या वर्णाचा उच्चार नासिक्यातून म्हणजे नाकावाटे होतो त्याला कठोर व्यंजने म्हणतात. नाही, त्यांना कठोर व्यंजने, त्याला आपण काय म्हणतो, त्याला अनुनासिके म्हणतो. त्याला आपण अनुनासिके म्हणतो. मग आपल्याला माहीत असायला पाहिजे की बाबा कठोर व्यंजन काय आहे. सो कठोर व्यंजन, मृदू व्यंजन आणि अनुनासिके हे 3 प्रकार आपल्याला दिसायला भेटतात. ती 3 प्रकार कशाचे असतात रे.
सो कठोर व्यंजन कशाचे असतात ते स्पर्श व्यंजनाची. तो स्पर्श व्यंजन जे काही आहे त्या स्पर्श व्यंजनाचे आपण 3 प्रकार पाडतो. कठोर व्यंजन, मृदू व्यंजन आणि एक असतो आपला अनुनासिकी. तो कठोर व्यंजन कोणते बरं का? तर कठोर व्यंजन म्हणजे आता तुम्हाला ग्रुप माहीत पाहिजे प्रत्येकाचा. क चा वर्ग माहिती असायला पाहिजे. क चा वर्ग क च ट, ठीक आहे. कचड तप काय म्हणतो आपण? कचड तप. तो क चा ग्रुप, च चा ग्रुप, ट चा ग्रुप, त चा ग्रुप, कचड तप, प चा ग्रुप. अशा पद्धतीने तुम्हाला ग्रुप माहीत पाहिजे. क चा ग्रुपमध्ये काय येतो? क ख, क आणि ख पहिले दोन जे आहेत हे कठोर झाली. पहिले दोन जे असतात ती कठोर असतात. पुढची जी असतात ते क ख ग घ. पुढची दोन जी असतात ग घ ते काय असतात बरं का? ती आपली मृदू असतात. राईट. आणि त्याच्या पुढचा जो असतो तो एक अनुनासिक असतो, जसं की वाकमायाचा हा ड डबड्याचा. राईट का? मग तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे की हे काय बाबा, हा झाला आपला कठोर व्यंजन, मृदू व्यंजन आणि हे अनुनासिकी. तो नाका वाटे नाका वाटे जर का समजा नासिकेतून जर का नाका वाटे जर का उच्चार होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? त्याला कठोर व्यंजनी म्हणत आपण. त्याला काय म्हणतो आपण? त्याला अनुनासिके म्हणतो. तो उत्तर जे की ना ब वालं, हे ब वाला लक्षात येते का तुम्हाला? हे ब जे की ना हे ब चुकीचं आहे, हे ब चुकीचं आहे, हे ब चुकीचं आहे. बाकीचं वरचं बरोबर आहे. म्हणतं पुढे काय बरं का? क वाला क ऑप्शन. क ऑप्शन काय? ग गवताचा ग, द दरवाजाचा द, भ भटजीचा भ. क ग द भ हे मृदू व्यंजन आहेत. बोला बरोबर आहे का रे? ग द भ हे बरोबर आहे का? तुमची वही तुमच्या समोर राहू द्या. गवताचा ग, दरवाजाचा द, भटजीचा भ हे मृदू व्यंजन आहेत. हे बरोबर आहे. हे बरोबर आहे. हे बरोबर आहे. सो मृदू म्हणजे काय येतात माहिती आहे का तुम्हाला? क चा ग्रुप पूर्ण जर माहीत असेल ना तुम्हाला, तर पहिली दोन जे असतात ते पहिले दोन जे असतात ते कठोर व्यंजन असतात. पुढची मृदू असतात. राईट. सो क ख, च छ, ट ठ, त थ, प फ हे कठोर व्यंजन झाली. मृदू कोणती? ग घ, ज झ, ड ढ, द ध, ब भ हे मृदू झाली. राईट. सो याचा हे पण बरोबर आहे. नंतर पुढे काय म्हणतात? य या व्यंजनाचा उच्चार उ सारखा होतो. बरोबर आहे का रे? बघा बरं. य या व्यंजनाचा उच्चार उ सारखा होतो का? य काय पहिले सांगा? य अर्धस्वर आहे. अर्धस्वरांची संख्या 4 आहे. राईट. सो य या व्यंजनाचा उच्चार उ सारखा होतो का? नाही. तो कशासारखा होतो बरं का? तुम्हाला लक्षात पाहिजे की व चा उच्चार, व जो असतो त्या वचा उच्चार उ सारखा होतो. राईट का? म्हणजे कोणत्या व्यंजनाचा उच्चार तुम्हाला लक्षात पाहिजे? इथं काय पाहिजे होतं? इथं व पाहिजे होता. म्हणजे व या व्यंजनाचा उच्चार उ सारखा होतो. इथं जर का व राहिलं असतं, तर ते विधान बरोबर राहिलं असतं. म्हणजे विधान चुकते का? कारण की य याचा उच्चार कोणत्या स्वरासारखा होतो? यचा उच्चार ई सारखा होत असतो. लक्षामध्ये तो याचा उच्चार ई सारखा होतो, वचा उच्चार उ सारखा होत असतो. हे अर्धस्वरांकडून आपल्याला ही माहिती दिसायला भेटत असते. तर मला दिसायला भेटेल काय बरं का? की ड वाला ऑप्शन पण चुकीचं आहे. राईट. मग ड चुकतंय, ब चुकतंय. याचा अर्थ असा आहे की ब आणि ड हे आपला ऑप्शन असायला पाहिजे. तो ई ऑप्शन आपला बरोबर आहे. याचं उत्तर काय असणार? प्रश्न तिसराचं उत्तर ई असणार. बोला कळतंय का? कळतंय का रे? जर रिपीट करायचं असेल ना, कुठे रिपीट करायचं असेल ना तर सांगून देत चला. चला चौथा घ्या बरं का. क्वेश्चन नंबर चौथा. एकूण महाप्राण तसेच उष्मे व्यंजनाची संख्या अनुक्रमे किती आहे? पहिले महाप्राणाची संख्या सांगून द्या आणि नंतर उष्मेची संख्या सांगा. सो आपण बघून घेऊ आता उष्मे काय असतं, महाप्राण काय असतं. अगोदर तुम्हाला मी सांगितलेलं आहे. अल्पप्राण आणि महाप्राण म्हणून आपण शिकलो होतो. अल्पप्राण आणि महाप्राण म्हणून आपण शिकलो होतो. अल्पप्राण म्हणजे काय बरं का? की असे काही व्यंजन असतात त्यांना जर का आपण ह जोडला तर तेव्हा जाऊन ते महाप्राण होत असतात. जसं की क आहे. क या क ला जर का समजा मी ह जोडला तर तो काय होऊन जातो? ख खटाराचा ख होऊन जातो. आणि हा ख काय झाला? हा महाप्राण झाला. म्हणजे आपल्याला दिसायला भेटेल की ह जो आहे हा ह महाप्राण आहेच. परंतु जेव्हा पण ह हा अल्पप्राणना जुळला जातो. अल्पप्राण कोणती असतात? क च ट त फ. राईट. कचड तप क च ट त प हे अल्पप्राण झाले. नंतर गजड दप पण आहे. गवताचा ग, जहाजाचा ज, डबड्याचा ड, दरवाजाचा, नंतर बदकाचा हे सुद्धा काय आहेत आपले अल्पप्राण. तो इथं मला 10 अल्पप्राण दिसायला भेटत आहेत. हे 10 अल्पप्राणांना जेव्हा मी ह लावतो तेव्हा ते महाप्राण होऊन जातील. म्हणजे या ठिकाणी मला 10 महाप्राण बनताना दिसायला भेटले. अजून एक मेन होता आपला तो म्हणजे ह काय महाप्राणी. मग 10 आणि 1 11 झाली. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की श स स. राईट का? सो शसस 3 जे आहेत ना उष्मे, ज्याला उष्मे म्हणतो आपण. राईट का? ते सुद्धा आपले काय असतात? श स. कोणता श स व्यवस्थित लिहून देतो बघा. श शामृगाचा, स सस्याचा आणि ष षटकोणाचा हे 3 सुद्धा महाप्राण असतात. म्हणजे जे अल्पप्राण होते कचडतप गजडदप हे 10, ह एक झाला 11 आणि हे 3 किती झाले? 14. म्हणजे महाप्राणाची संख्या किती असते? तो महाप्राण एकूण 14 असतात. आणि उष्मे आणि घर्षक काय कोणाला म्हणतो आपण? की जेव्हा तुम्ही एखादा वर्ण मुखावाटे तुम्ही जेव्हा बाहेर टाकताय तर तुम्हाला दिसायला भेटेल की जोरात आवाज येतोय. कशाचा? एकतर गळ्यामध्ये आपल्याला काय दिसायला भेटतं? घर्षण होताना आपल्याला दिसायला भेटतं. व हवा बाहेर टाकत असताना घर्षण होताना आपल्याला जाणवत असतं.
असतं, घर्षणामुळे उष्णता तयार होत असते, त्यामुळे त्याला आपण उष्मे म्हणतो. उष्मे आणि घर्षक, तो घर्षण होत असते म्हणून घर्षक. उष्मे म्हणजे काय, उष्णता तयार होते म्हणून उष्मे. उष्मे आणि घर्षक असणारे कोणकोणते आहेत? स आणि सस्याचा, शामृगाचा, षटकोनाचा, सस्याचा, हे तीन जे आहेत, हे तीन काय आहेत? हे तीन आपली उष्मे आणि घर्षक आहेत. तो उष्मे घर्षक तीन आहेत. याचा अर्थ असा होतोय की एकूण महाप्राणाची संख्या 14 आणि याचं ऑप्शन, याचं क ऑप्शन बरोबर असणार आहे. सो क ऑप्शन याचं बरोबर आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढे जर गेलो, चला बरं का, हे बघा बरं का, 5 नंबरचं बघा रे. इथं कोण कोण जॉईन झालं मला माहीत बी नाही, कोणी आहे का नाही, बघत आहे का नाही काय ते पण कळत नाही. कमसे कम आवाज माईक करून सांगा रे, काय काय विषय कळू त्याचा. जोड्या जुळवा बरं का, जुळतायत का जोड्या? हे बघा, तुम्हाला एक बात सांगतो मी, क्वेश्चन काढणारा तुमच्या नेहमीप्रमाणे आता काढणार नाही. साध्या साध्या परीक्षेवाले सुद्धा आता MSQ विचारतील. MSQ म्हणजे काय? एकच क्वेश्चन एक देतील असे क्रमाने, अ व ब, ब व क, आणि 100% माणूस काही ना काही चुकतो. त्यामुळे मी क्वेश्चन असे बनवलेले आहे. हे माझ्या हाताने टाईप करून बनवलेले. ठीक आहे, मला टाईम लागला, पण कसं आहे, आणि हे तुम्ही जपून ठेवायची PDF लई होऊन जाते, कारण की सगळा डाटा कव्हर केला. बघा आता मला सांगा बरं का, जोड्या ओळखायचं तुम्हाला. जोड्या कंठ्यवर्ण कोणते असतात रे? कंठ्यवर्ण, राईट का? तो कंठ्यवर्ण लक्षात ठेवण्यासाठी काय सांगितलंय तुम्हाला मी? अक्काह, राईट का? सो अक्काह हे झाला आपला कंठ्यवर्ण. अक्काह म्हणजे काय? क चा ग्रुप, राईट का? ह, राईट का? क चा पूर्ण ग्रुप म्हणजे कोणता? क, ख, ग, घ आणि वाक्मयाचा तो ण, ही झाले, राईट का? क, ख, ग, घ, राईट, आणि ह व्यंजन, हे कंठ्यवर्ण झाली. यांना कंठ्यवर्ण आपण का म्हणतो? आपण कंठ्य म्हणजे गळा होतो, राईट का? तर तुम्हाला दिसायला भेटेल काय बरं का, की जेव्हा पण आपण हे वर्ण उच्चारतोय तेव्हा कंठ्याचा हालचाल होते. कंठ्यामधून निघणारे वर्ण आहे ते, म्हणून कंठ्यवर्ण म्हणतो. तो कंठ्यामधून निघणारे वर्ण कोणते? अक्का ह, अ राहून गेला. अ चा ग्रुप कोणता? अ आ. सो अ आ, नंतर क चा ग्रुप क, ख, ग, घ, वाक्मयाचा तोण, राईट का? अशा पद्धतीने ग दिसायला भेटेल. ते 5 झाले, हे 2 झाले, आणि ह असतो तो, हे झाले आपले कंठ्यवर्ण. म्हणजे तुम्हाला दिसायला भेटेल की पहिल्या ठिकाणी कोणते? क, ख, ग, अचं सी दिसायला भेटते. अचं सी आहे. ठीक आहे, सो अचं सी कुठे बरं का? अचं सी एका ठिकाणी आहे, तर डोकं लावायचं काम नाही, पर्याय सोपा बनून गेला. आता हा मला डोकं लावता नाही आलं तिथं, राईट का? मला डोकं नाही लावता आलं, मी काय करायला पाहिजे होते? हा ऑप्शन जो काही आहे अजून 2-3 ठिकाणी टाकायला पाहिजे होते. तर तुम्हाला येऊन जाईल ते, परंतु आपण काय करूया, त्याला समजून घेऊया. तर याचं अचं हे ऑप्शन 5 उत्तर अ राहणार आहे. तालव्य वर्ण कोणतं असतं बरं का? तालव्य वर्ण म्हणजे काय म्हणतो आपण? ताळू. आता आपल्याला दिसायला भेटणार तालव्य वर्ण म्हणजे जिथं की ताळूचा विषय होत असेल. ताळूचा विषय म्हणजे काय? ताळू कोणाला म्हणतो आपण? जो काही आपला जीभ आहे ना, जीभला जर का तुम्ही वाकवली आणि वरती जर हे केलं ना, तुम्हाला ताळू लागेल. 2 प्रकारचे ताळू असतात, एक कठोर ताळू असतो आणि एक मृदू ताळू असतो. तो कठोर ताळू आणि मृदू ताळू असे 2 प्रकारचे ताळू आपल्याला दिसायला भेटतात. ठीक आहे, तो कठोर ताळू काय असतो, आपला मृदू ताळू काय असतो ते आपल्याला माहिती आहे. जो पुढचा असतो ना, जिथे तुमची जीभ पोहोचते, तो कठोर ताळू असतो. परंतु ज्या ठिकाणी तुमची जीभ पोहोचू शकत नाही, तुम्ही जर का वाकवली ना जीभला, असं वरच्या ठिकाणी जर वाकवली ना, जो तुम्हाला लागतो ना, तो कठोर ताळू असतो, राईट का? आणि त्याच्या मागं जो आहे ना आपला कोणता? मृदू ताळू असतो, राईट. तो कठोर ताळू आणि मृदू ताळू यांच्या मधल्या भागाला काय म्हणतो रे आपण? आठवतं का काही? कठोर ताळू आणि मृदू ताळू यांच्या मधल्या भागाला काय म्हणतो आपण? याच्या सेंटरमधल्या, यांच्यामधला आतला, त्याला म्हणतो आपण मूर्धन्य, राईट ना? मूर्धन्य म्हणत होतो आपण, राईट. जिथं आपल्याला चव लागते असं आपण काही लक्षात ठेवलेले. मग आता तालव्य वर्ण कोणते असतात? ताईचे यश म्हणून तुम्हाला मी सांगितलं लक्षात ठेवायला. मग बघा बरं का, ताईचे यश म्हणजे काय? तालव्य वर्ण कोणते आहेत? ईचा ग्रुप म्हणजे काय? इमारतीची, इडलिंबूची. नंतर पुढे काय? च चा ग्रुप म्हणजे कोणता? चमच्याचा, छत्रीचा, छ जहाजाचा, झबल्याचा, राईट. कुठपर्यंत जायचं मला? आणि ते असा तो असा वाला, राईट का? तो वाला. तो हे मला काय दिसायला भेटतात बरं का? हे सगळे काय झालेत? हे आपले काय झाले सगळे? हे आपले तालव्य वर्ण झालेत, राईट. आणि पुढे अजून यश पण आहे, य आणि श. तो य वर्ण, श वर्ण, च चा अख्खा ग्रुप, ईचा ग्रुप म्हणजे ई आणि ई, हे सगळे जे काही आहेत आपले तालव्य वर्ण असतात. मग जर का समजा तालव्य वर्ण आहेत, तर मग आपल्याला दिसायला भेटेल की ब चं अ असायला पाहिजे, राईट. मग ब चं अ आहे, राईट. सो ब चं अ, अ चं स, राईट का? हे दंत्य वर्ण. चला पुढचं सांगा बरं का, दंत तालव्य म्हणून पण असतं. दंत तालव्य कोणाला म्हणतो आपण? दंत तालव्य म्हणून तुम्हाला एक बात शिकवली होती मी, दंत तालव्य आणि तालव्यामधला फरक. तो दंत तालव्य आणि तालव्यामधला फरक काय सांगितला होता? दंत तालव्य जे वर्ण असतात ना, दंत तालव्य वर्ण हे काय, कशाचे युक्त असतात रे? दंत तालव्य वर्ण हे अयुक्त असतात, अयुक्त.
अयुक्त म्हणजे काय बघू आता हां. दंत तालव्य वर्ण हे अयुक्त असतात आणि तालव्य वर्ण हे ययुक्त असतात. ययुक्त म्हणजे काय बरं का, तालव्य वर्णमध्ये मी तुम्हाला काय च छ ज ज हे सांगितलेत ना, हे वाले हे तालव्य वर्ण आहेत. हे जेव्हा तुम्ही उच्चारतात ना, हे उच्चारत असताना यचा उच्चार होत असतो. कशाचा? यचा. म्हणजे च बोलणार मी, चमचा दे रे चमचा असं म्हणतो मी. च म चा असं म्हणतो मी, च म चा दे चमचा, म्हणजे याला म्हणतात ययुक्त. तर तालव्य वर्ण हे ययुक्त असतात, तर दंत तालव्य वर्ण हे अयुक्त असतात. अयुक्त. मग दंत तालव्य वर्णामध्ये काय काय असतो बरं का, तर दंत व तालव्य वर्णामध्ये हेच असतात बघा, च असतो, छ असतो, ज आणि ज, हे 4 वर्ण असतात फक्त दंत तालव्यामध्ये. तर दंत तालव्यामध्ये 4 वर्ण आपल्याला दिसायला भेटतात. तो दंत तालव्य, हां इथं दंत तालव्य नाही आहे, मी तुम्हाला एक्स्ट्राचं सांगतोय की दंत तालव्य 4 वर्ण असतं. ठीक आहे. पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का, सो कंठ्यवर्ण, दंत, आता दंत्यवर्ण. दंत्यवर्ण कोणता बरं का, दंत्यवर्ण कोणाला म्हणतो आपण, की बोलत असताना जर जीभ दाताच्या वरच्या दात जिथं जंक्शन आहे ना त्या ठिकाणी जर लागत असेल त्याला आपण दंत्य म्हणतो. जे वर्ण उच्चारताना आपल्या जिभेचे टोक वरच्या दाताच्या मागच्या बाजूस टेकले जाते, म्हणजे जिथं जंक्शन आहे ना आपलं, तिथं जर का समजा जीभ टेकली जात असेल ना, असे काही वर्ण असतात बोलताना तिथं टच होतो, त्यांना म्हणतो आपण दंत्यवर्ण. मग दंत्यवर्ण कोणते असतात बरं का, तो दंत्यवर्ण जर बघायला गेला तर दंत्यवर्ण कोणकोणते असतात, आपला दंत्यवर्ण असतो आपला त थ द द. बघा त थ द कुठे दिसायला भेटतो दंत्यवर्णासाठी, हे दंत्यवर्ण इथं त थ ल स, राईट का. मी तुम्हाला काय म्हटलं होतं, दंत्यवर्णामध्ये काय एंड दिली होती तुम्हाला आठवते का, लस घेतल्यावरती, राईट का, लस घेतल्यावरती ताप येतो. ताप म्हणजे काय, तचा ग्रुप अख्खा, राईट का. सो ल स तचा ग्रुप आणि एक असतो आपला लू, राईट का. लू, लू हा स्वर, नंतर तचा ग्रुप, ताप येतो ना तचा ग्रुप, आणि नंतर काय, सो दंत्यवर्णमध्ये लक्षात ठेवायचं तुम्हाला लस, राईट का. लस, ल वर्ण, स वर्ण, तचा ग्रुप कोणता असतो, त थ द ध न पर्यंत, राईट का, आणि लू, हे सगळे काय झाले दंत्यवर्ण. नंतर मूर्धन्य वर्णाबद्दल मी सांगितलं होतं. मूर्धन्य वर्णाबद्दल काय सांगितलं होतं बरं का मी तुम्हाला, की कठोर ताळू आणि मृदू ताळू या दोघांच्या मधल्या भागाला आपण मृधा म्हणतो. तो मृधा म्हणजे काय, जे वर्ण उच्चारत असताना जिभेचा शेंडा मृदेला जाऊन भिडतो त्याला मूर्धन्य वर्ण असे म्हणतात. आणि मूर्धन्य वर्णासाठी काय सांगितलं तुम्हाला मी, मूर्धन्य वर्णासाठी काय बोललो होतो, ऋषीला टमाट्याची भाजी रसाळा लागती, राईट का. काय म्हणलो तो, ऋषीला, सो रू नंतर टमाट्याची भाजी रसाळा लागते. टमाट्याची भाजी म्हणजे टचा वर्ग, टचा पूर्ण वर्ग, राईट का. सो रू टचा वर्ग, ऋषीला टमाट्याची भाजी रसळ लागते. र स षटकोनाचा आणि ळ बाळाचा, हे जे काही वर्ण आहेत त्याला मूर्धन्य म्हणतात. टचा ग्रुप कोणता, ट ठ ड ध ण, हे झाले आपल्या अशा पद्धतीने. सो हे जे झाले ते कोणते वर्ण झाले आपले, मूर्धन्य वर्ण. देअर फोर ट ठ याच्या समोरची बाजू होई, म्हणजे अशा पद्धतीने जोड्या जुळतील. या जोड्या ज्या काही आहेत त्या जोड्या अशा पद्धतीने जुळतील. हे इथं, राईट, कंठ्यवर्ण इथं आणि हा इथं. ठीक आहे. सो ऑप्शन इथंच आपण बरोबर आपल्याला दिसायला भेटतो. पुढे जाऊया. चला हे बघा बरं का, व हे व्यंजन दंतौष्ट वर्णाचे नाव आहे, बरोबर आहे का. सो दंतौष्ट वर्ण जो काही आहे, दंतौष्ट वर्ण एकच वर्ण असतो, एकच व्यंजन आहे दंतौष्टमध्ये, तो म्हणजे व हे व्यंजन दंतौष्ट वर्णाचे आहे. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. दंतौष्ट म्हणजे काय, जिथं ओठ आणि दात, ओठ आणि दात या दोन अवयवांची मुवमेंट होऊन जो वर्ण निघतो, जो व्यंजन निघतो, त्याला आपण म्हणतो दंतौष्ट. मग दंतौष्टाचं उदाहरण फक्त व आहे, एकदम बरोबर आहे. जावई हे दंत तालव्य उच्चाराचे उदाहरण आहे, हे पण बरोबर आहे. तो जावईचे उदाहरण जर लक्षात ठेवायचे असतील, बघा आपल्या याची दंत तालव्याची जग लक्षात घ्यायचं. जावई म्हणतो मी, जावई म्हणतो मी, जावई, राईट का. मी असं नाही म्हणत जावई, असं नाही म्हणत मी, जावई म्हणजे ययुक्त नाही म्हणत मी, अयुक्त म्हणतो. मग जावई हा अयुक्त आहे, त्यामुळे जावई हे दंत तालव्य आहे. म्हणजे हे हा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे, राईट का. तो हा लक्षात राहू द्या, जावई हे दंत तालव्यचे उदाहरण आहे, हे बरोबर आहे, राईट. हे पण बरोबर आहे, राईट, की व हे व्यंजन दंतौष्ट वर्णाचे नाव आहे, हे बरोबर आहे. पुढे बघा बरं का, क्ष क्षत्रियाचा, श ज्ञ ज्ञानदेवाचा, हे कठोर व्यंजन आहेत, बरोबर आहे का रे. क्ष आणि ज्ञ हे कठोर व्यंजन आहेत का, नाही. काय आहेत ते, तो श आणि काय आहे, संयुक्त, राईट का. ते क्ष आणि ज्ञ जे आहे ते आपले जोडाक्षरे आहेत, ते आपले जोडाक्षरे आहेत. तो श क्षत्रियाचा, श ज्ञानदेवाचा, ज्ञ, हे व्यंजन हे कोणते आहेत, आपले जोडाक्षरे व्यंजन आहेत, लक्षात घ्यायचे. श आणि ज्ञ हे जोडाक्षरे आहेत, यांना जोडाक्षरी मानली जाते, राईट का. नंतर पुढे स्वतंत्र वर्ण माहिती आहे सगळ्यांना, स्वतंत्र वर्ण, बाळाचा ळ, बाळाचा ळ, हे बघा ल बाळाचा ळ, पुढचं आलाच येतो, पुढचा बघा, पुढचं वाचून घेऊ आपण. सो क्ष आणि हे कठोर व्यंजन नाहीत, म्हणजे चुकलंय, राईट काय, चुकलंय. ळ हे महाप्राण व्यंजनाचे उदाहरण आहे, ळ हे महाप्राणाचे उदाहरण नाही आहे, ळ हे स्वतंत्र व्यंजनाचे उदाहरण आहे. सो ळ हे स्वतंत्र व्यंजनाचे उदाहरण आहे, ळ हे महाप्राण व्यंजनाचे उदाहरण नाही, स्वतंत्र व्यंजनाचे उदाहरण आहे. म्हणजे हे चुकलंय, हे पण चुकलं, याचा अर्थ 3 आणि 4 चुकलेला आहे. मग 3 आणि 4 चुकलेले म्हणजे ऑप्शन क बरोबर आहे, राईट का. अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटणार 3 आणि 4 ही विधाने चुकलेली आहे. बोला, कळाला हा क्वेश्चन. पुढे जाऊया.
सेकंड सांग ना एक. सेकंड सांगू का? हा जावई हे. हा जावई हे दंत तालव्य बघा. तो जावई हे दंत तालव्य उदाहरण. आता दंत तालव्यवरनं कोणाला म्हणतो आपण की जो काही आपला मृदा या आपला असतो दंत तालव्याचा मिनिंग काय होत असतो की जेव्हा पण तुम्ही समजा च आहे तुम्ही बघत असणार काही जे पोरं असतात ना आपल्या कॉलेजमध्ये इकडून तिकडून आलेले पोरं असतात, मग त्यांच्याकडे भाषा काय म्हणतो आपण कसे म्हणतात ते जसं की चमचा म्हणायचं चमचा, तर चमचा असं बोलतात ते असं च ला य लावून बोलतात ते चमचा चमचा दे ना असं म्हणतो. परंतु काही पद्धतशीर बोलतात कसं चमचा असं म्हणतात ना, चमचा दे ना चमचा. हां, तो चमचा म्हणजे जेव्हा तुम्ही बघायला जातात की चमचा जेव्हा मी चमचा म्हणतोय तेव्हा हा अयुक्त म्हणतोय. जो हा च आहे ना, हा च हा अयुक्त आहे. कोणता युक्त आहे? अयुक्त आहे. परंतु हा जेव्हा चमचा असं म्हणतोय चमचा जे ना चमचा, राईट का? सो हा काय आहे? युक्त आहे. मग युक्त असणारे जे की च छ ज झ आणि जे चच्या ग्रुपमधले आहेत ते युक्त असणारे जे असतात ते तालव्य वर्ण असतात तालव्य. परंतु जे आपले अयुक्त आहेत, राईट का? अयुक्त ते काय झाले? आपले दंत तालव्य म्हणजे जसे की च सारखं उच्चार. पण आता तुम्हाला दिसायला भेटेल की जावई जो ना जावई जा वा ठीक आहे जा काय ते जावई असतं जावई. जावई हा शब्द मला दिसायला भेटतोय. आता काय दिसायला भेटेल बरं का की तुम्हाला विचारलं की जावई हे कशाचं उदाहरण आहे? हे दंत तालव्याचं उदाहरण आहे, हे विचारलं गेलेलं आहे, राईट का? तो जर तुम्हाला दिसायला भेटेल की मी जावई असं नाही म्हणत. मी हा जो ज आहे ना याला युक्त करत नाही मी. जावई असं नाही म्हणत आपण काय म्हणतो? जावई म्हणतो. जावई झोप, राईट का? काय म्हणतो आपण? जावई झोप झाड, हां, चाकर चारा झरा चमचा चिमटा चाप म्हणतो मी. चाप आता गंमत बघा. चापला असं पण बोलता येईल. जो चाप मी असं लिहितोय ना त्याला असं पण बोलता येईल चाप. असं पण म्हणतात ना चाप दे, राईट का? डोक्यातील चाप दे. तो तुम्हाला दिसायला भेटेल की काही असे वर्ण आहेत. तो हा क्वेश्चन जो आहे ना जावई हे दंत तालव्य हे फेमस आहे. एवढी बात तुमच्या लक्षामध्ये राहू द्या. एवढे उदाहरणं तुमच्याने पाठ होणार बी नाही. तो जे फेमस आहे ती गोष्ट तुम्ही लक्षात ठेवून घ्या, ठीक आहे? तुम्हाला दिसायला भेटते बरं का काय या वरच्या याच्यामध्ये हे बरोबर आहे, ठीक आहे? हे बरोबर आहे आणि नंतर हे चुकतंय, हे पण चुकतंय, हे पण बरोबर आहे. सो 2 बरोबर आहेत म्हणजे याचा अर्थ क वाला ऑप्शन आपलं बरोबर आहे, ठीक आहे? पुढे चला. तो शेवटी उभा दंड असणारी वर्ण ओळखा. तो शेवटी उभा दंड असणारी ओळखा बरं रे. कोणता ऑप्शन असेल? आणि त्याचा असा व्हिडिओ बनवतो दुसरा करतो लगेच. बघा बरं शेवटी उभा दंड असणारी आपण शिकलेलो आहोत जोडाक्षरमध्ये. जोडाक्षरीमध्ये आपण शिकलो की बाबा जोडाक्षर कोणाला म्हणतो बरं का आपण? हा एक व्यंजन आहे, हा दुसरा एक व्यंजन आहे. सो 2 व्यंजन एकत्र येऊन त्यांची संयुक्त व्यंजन बनते. संयुक्त व्यंजनाला जर का समजा स्वर आला शेवटी, तो संयुक्त व्यंजन आणि स्वर जर एकत्र आले तर त्यांचा जोडाक्षर बनत असतं. सो हा एक व्यंजन आहे, हा एक व्यंजन आहे. 2 व्यंजन एकत्र आली तर 2 व्यंजनं एकत्र आल्यावरती संयुक्त व्यंजन बनतं. संयुक्त व्यंजनांना स्वतःचा पूर्ण उच्चार नसतो. सो संयुक्त व्यंजनांना पूर्ण उच्चार नसतो. त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये काय ॲड करावं लागतं? स्वर ॲड करावं लागतं. त्यामुळे व्यंजन अधिक व्यंजन म्हणजे स्वर संयुक्त स्वरमध्ये संयुक्त व्यंजनमध्ये जेव्हा तुम्ही स्वर ॲड करणार तेव्हा तो काय बनून जाणार? तो जोडाक्षर बनून जात असतो. मग जोडाक्षरमध्ये आपण शिकलेलो आहेत काय बरं का? जोडाक्षरमध्ये शिकलोय आपण शेवटी उभा दंड असणारी व्यंजने. शेवटी उभा दंड असणारी व्यंजने कोणकोणती असतात? जसं की तुम्हाला लिहून देतो मी. ख खटाराचा बघा शेवटी उभा दंड आहे, राईट. नंतर पुढे काय बरं का? घराचा बघा अशी जोडणी होते. हा शेवटी उभा दंड असणारी, राईट. नंतर पुढे काय बरं का? चमच्याचा, हे बघा चमच्याचा. नंतर जहाजाचा, झबल्याचा. याच्यावरती क्वेश्चन येत रे. झबल्याचा. नंतर काय? हा अनुनासिक, हा वाला अनुनासिक तुम्ही बघितला असणार, हा वाला, राईट का? हा अनुनासिक आहे. नंतर तलवारीचा, राईट. हे सगळे काय आहे? शेवटी उभा दंड असणारी. थव्याचा, हे थव्याचा, राईट. नंतर धनुष्याचा. दिसतंय का तुम्हाला? ओळखता यायला पाहिजे की ते शेवटी उभा दंड कसा आहे. नंतर पतंगाचा. नंतर भटजीचा. नंतर पुढे काय? मगराचा. नंतर पुढे काय? बदकाचा, राईट. बदकाचा. सस्याचा. सगळी मी घेऊन टाकली, राईट का? शेवटी उभा दंड असणारी. पुढचं जे काही असतं पुढचा असतो आपला शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारी व्यंजने 3च असतात, ते लक्षात राहू द्या. शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारी म्हणजे गणेशाचा गणपतीचा बाणाचा शामृगाचा तुम्हाला दिसायला भेटेल की शेवटी उभा दंड आहे पण तो स्वतंत्र आहे. तो शेवटी उभा दंड असणारा पण स्वतंत्र. तो शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारे 3च व्यंजन आहेत. गवताचा बाणाचा शामृगाचा. हे 3 झाले शेवटी उभा दंड असणारे. पण शेवटी उभा दंड कसा आहे? स्वतंत्र आहे, राईट का? सो स्वतंत्र आहे. पुढे आता बघा मग आता तुम्हाला म्हटलं शेवटी उभा दंड असणारी वर्ण फक्त शेवटी उभा दंड म्हणलेले आहे, स्वतंत्र म्हणलेलं नाही आहे. स्वतंत्र म्हणलं असतं तर आला असता. ओळखा बरं का आता कोणकोणता आहे? तो पहिला गवताचा येणार नाही, राईट का?
गवताचा येणार नाही, गवताचा येणार नाही. मगराचा येईल का? यस मगराचा येईल. वजनाचा येईल का? यस वजनाचा येईल. चमच्याचा येईल का? यस चमच्याचा बनेल. लसूणाचा येईल का? नाही. तुम्हाला दिसायला लसूणाचा दिसतोय, परंतु शेवटी उभा दंड असणारा नसतो. ला कसा काढतात माहिती आहे का? ला अशा पद्धतीने काढतात, असा काढतात ला. राईट का? याला म्हणतात, याला काय म्हणतो आपण? अर्धा दंड असणारी. अर्धा दंड असणारी पण अर्धा न होणारी, मी ते सांगतो तुम्हाला. राईट का? तो आहे. तर त्यामुळे ल जो आहे ना, तो स्वतंत्र दंड असणार, आपलं शेवटी दंड असणारा नाही आहे. राईट का? म्हणजे तर याला मी कॅन्सल करतो, खाली ओढतो. राईट. तो पुढे बघा बरं का, धनुष्याचा यस धनुष्याचा ज आहे. र नाही, र नाही, रला कुठे दंडच नाही. राईट का? डबड्याचा पण नाही. राईट का? डबड्याचा शेवटी झबल्याचा. मग तुम्हाला दिसायला भेटेल काय बरं का? म व च ध आणि झ. ऑप्शन ड आपला बरोबर राहणार आहे. तर ऑप्शन ड आपला बरोबर राहणार आहे. मग लक्षात घ्या, शेवटी उभा दंड असणारी व्यंजने, शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारी व्यंजने 3च असतात. ग ण श. राईट का? गणेश लक्षात धरून घ्यायचं वाटलं तर गणेश. गणेश शब्द आहे ना, तो गणेश शब्द लक्षात ठेवला का काम झालं. हे 3च असतात शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारी. एक गणपतीचा, ण आणि श, हे 3च असतात. राईट. तो पुढे जर बघायला गेलं तर काय, अर्धा दंड असणारी आणि अर्धी होऊ न शकणारी व्यंजने कोणती, असं विचारतं तुम्हाला. अर्धा दंड आहे, अर्धा दंड असणाऱ्या. राईट का? पण अर्धी होऊ न शकणारी, अर्धी होऊ न शकणारी. जसं की काय, छत्रीचा छ अर्धा दंड आहे, परंतु जेव्हा याला कोणी जोडायला जातो ना, समजा छा करतो मी, तो हा दंड चालला जात नाही. त्यामुळे काय म्हणतो आपण? अर्धा दंड असणारी आणि अर्धी होऊ न शकणारी. मग छत्रीचा छ. राईट का? हा झाला अर्धा दंड असणारी पण अर्धी होऊ न शकणारी. लसूणाचा ल. या लसूणाचा ल जो आहे ना, असा अर्धा दंड असतो त्याला पण, परंतु कोणी जोडायला आलं ना, तर हा दंड जशाचा तसा राहतो, तो निघून जात नाही. सो अर्धा दंड असणारी, अर्धी होऊ न शकणारी. ल आहे, छ आहे, ळ बाळाचा ळ. राईट का? ळ बाळाचा ळ. सो मग छत्रीचा, लसूणाचा आणि बाळाचा ळ, हे 3 जे व्यंजने आहेत, हे काय आहेत? हे अर्धा दंड असणारी पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजने आहेत. आणि पुढे अजून काय असतं बरं का रे? पुढचं काय सांगितलं तुम्हाला मी? पुढचं सांगितलं होतं अर्धा दंड असणारी पण अर्धी होऊ शकणारी. कोणकोणती असतात ते? सो अर्धा दंड आहे पण अर्धी होऊ शकतात. जसं की टमाट्याचा ट, ठठस्याचा ठ, डमरूचा ढ. राईट का? कशा पद्धतीने बघू. नंतर ढगाचा ढ, दरवाजाचा ध. नंतर पुढे काय असतो? हत्तीचा ह. हे तुम्हाला दिसायला भेटले 6, वरचे 3 आणि खालचे 3. टमाटा, ठस्सा, डबडा, ढग, दरवाजा, हत्ती. हे जे काही व्यंजन आहेत, हे व्यंजन याला अर्धी दंड असणारी व्यंजने आणि अर्धी माझ्याने चूक झाली वाटतं, चूक झाली. अर्धा दंड असणारी पण अर्धी होऊ न शकणारी. हे जे काही आहेत ना, हे अर्धा दंड असणारी पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजने आहेत ही. आणि अगोदरची जी होती कोणती, माझ्याने चूक झाली, तुम्ही दुरुस्त करा. छत्रीचा छ. राईट. नंतर लसूणाचा ल. राईट. आणि पुढचं काय असतो? अळ बाळाचा ळ. हे 3 अशी आहेत अर्धा दंड असणारी पण अर्धी होऊ शकणारी. इथे याला दुरुस्त करून घ्या. अर्धा दंड असणारी म्हणजे काय? जेव्हा पण तुम्ही जोडायला जाणार तेव्हा ते काय दिसायला भेटेल तुम्हाला? चालला जातो. हा जो की हा आहे तो चालला जातो. जसं की मळ्यात. आता मळ्यात शब्द लिहून दाखवतो. मळ्यात बघा, मळ्यात असं लिहितात, परंतु आपण लिहिताना तसं लिहितो, त्यामुळे ती चूक होऊ शकते. राईट का? मळ्यातला इथला जो की हा दांडा असून हा चालला जातो, हा राहत नाही. म्हणजे छ, ल आणि ळ, हे 3 व्यंजने अशी आहेत अर्धा दंड असणारी पण अर्धी होऊ शकणारी. येते हे अर्धी होऊ शकतात, हे अर्धी होऊ शकतात. परंतु ट, ठ, ढ हे अर्धा काय म्हणतो याला आपण? अर्धा दंड असणारी पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजने आहेत. आणि पुढचं काय? आता पुढचा जो की एक असतो, पुढचा असतो दंड नसलेले व्यंजन. तो दंड नसलेले व्यंजन कोणतं असतं? रताचा र जो असतो, हा दंड नसलेला व्यंजन असतो. तर अशा पद्धतीने जोडाक्षरमध्ये आपण बघतो. त्याचा बघा बरं का, त्याचं ऑप्शन आपलं झालेलं आहे. सो पुढचा बघूया आपण.